अंकावरती धावफलक आपण पाहतोय. सकाळच्या सत्रातील पहिला सामना सोनाळ्याचं मैदान आपण पाहतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने एक वेगाने सुरुवात धावसंख्येची झपाट्यानं वाढ करणं अपेक्षित आहे तीच वाढ दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. नानकर संघ आता मात्र काहीसा बॅकफुटला जाताना पहिल्या 3 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज सचिन इथून मात्र चौकारांच्या फलंदाज विनोद इथून मात्र चौकारांच्या हॅट्रिकवरती आपल्याला पाहायला मिळेल आणि यावेळेस मात्र चौकाराची हॅट्रिक पूर्ण होतीये. या चौकारावर शिक्कामोर्तब होईल. गुड शॉट, अप्रतिम देखना स्ट्रोक. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. चौकाराची हॅट्रिक पाहायला मिळते. धावसंख्या 15 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. एक चांगली सुरुवात आहे आणि फलंदाज विनोद यांच्या माध्यमातून चौकाराची हॅट्रिक. क्या बात आहे, लाजवाब फलंदाजी. यावेळेस मात्र अप्रतिम देखना स्ट्रोक. वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि अगदीच झपाट्याने निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा सुरेख चौकार. गुड शॉट. सामन्याला इथून मात्र सुरुवात होईल. मॅच बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि चौकाराची 4 ट्रिक आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 19 या अंकावरती. 19 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाज तयार. फलंदाज विनोद यांच्या बॅटमधनं पुन्हा एकदा कव्हरच्या वरून या फटक्याला खेळण्याचा प्रयत्न होता पण बॅटची आतली कडा आणि चेंडू ट्रॅव्हल झाला. एका धावेकरता बॅकवर्ड झोनमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय 20 या अंकावरती. राजा दिवेकर आमच्यापर्यंत धावफलकाची माहिती पोहोचवत आहेत आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये घडामोडी काय घडल्या तर पहिल्या चेंडूवरती तिहेरी धाव आणि शेवटच्या चेंडूवरती एक एकेरी धाव आणि मधले जे 4 चेंडू हाताळले गेले त्याच्यामध्ये 4 ट्रिक. सलग 4 चौकार फलंदाज विनोद यांच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले आणि फलंदाज विनोद यांचा जर आपण विचार केला तर एकंदर 17 धावांवरती खेळताना आपण पाहतोय आणि फलंदाज सचिन यांचा जर आपण विचार केला संघाचे संघनायक आहेत आणि 3 धावांवरती खेळताना आपण त्यांना पाहतोय. 1 चेंडूचा सामना त्यांनी आतापर्यंत केलेला आहे. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना इथून मात्र बदलली जाईल कारण की जे पॉवर प्लेचं षटक होतं त्याच्यामध्ये पॉवरफुल फलंदाजी झाल्यानंतर आता मात्र गोलंदाज बाळाराम या गोलंदाजाला बॉलिंग मार्कवरती आणलं गेलंय. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळेल. पॉईंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर मिड विकेट स्क्वेअर लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. गली रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र इनसाइड आउट निघून जाईल चेंडू. ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. स्विंग अँड मिस. अप्रतिम गोलंदाजी इथून मात्र पाहायला मिळेल. यापुढील होणारा सामना वडूनवगर आणि डोंगे या 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टननी सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक होईल याची आपण नोंद घ्या. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती बाळाराम. यावेळेस मात्र लॉब केलं चेंडूला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. अगदीच जर आपण पाहिलं तर प्रयत्नांची पराकाष्ठा क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि अगदीच एक आंतरराष्ट्रीय पद्धतीचा झेल पाहायला मिळाला असता पण मात्र असं काही घडलं नाही. आणि नेहमीच जेव्हा असे झेल सुटतात तेव्हा मात्र एक गोष्टीचा उल्लेख केला जातो, नजरहटी दुर्घटना घटी आणि तीच घटना मात्र घडलेली आहे. धावा मिळत आहेत त्या 2. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर अगदीच
यष्टीरक्षकाने बॅकअप मात्र सुरेख दिला, त्या कारणास्तव कोणत्याही प्रकारची धाव जोडण्यात यश मिळालं नाही आहे. आता मात्र दोन्ही फलंदाज विचार विनिमय करतायत, कारण की क्रिकेटची जीवनवाहिनी काय ते मात्र एकेरी दुहेरी धावा, आणि या एकेरी दुहेरी धावांमुळे धावफलक हलतं राहिलं तर येणाऱ्या वेळेमध्ये चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकते. हा प्लस पॉईंट आहे क्रिकेटमधला, आणि येणाऱ्या वेळेमध्ये अगदीच या दोन फलंदाजांकडून मात्र चांगलीच अपेक्षा आहे, कारण की वारंवारतेने पाहायला एक गोष्ट मिळते की पहिल्या षटकामध्ये धावसंख्येचा ओघ जेव्हा वाढतो तो दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी कमी होतो, पण तोच धावसंख्येचा ओघ मात्र कायम ठेवायचा आहे. सन्मान्य जितेंद्रजी पाटील साहेब यांचं आगमन होत आहे. भिवंडी ग्रामीण 40+ सन्मान्य उपाध्यक्ष व त्याचप्रमाणे माजी सरपंच डुंगे आपण पाहतोय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. यावेळेस मात्र फलंदाज विनोद यांच्या माध्यमातून एक स्ट्रॅटेजी पाहायला मिळाली. अगदीच सावधरित्या या फटक्याला खेळलं गेलं. एक धाव जरूर जोडली गेली आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. आपण पाहतोय 23 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. यावेळेस मात्र इनसाइड आउट पॉईंटच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. ज्या पद्धतीने इथून मात्र फलंदाजी होते आणि गोलंदाज बाळाराम यांनी संघाकरता आता मात्र कमबॅक मिळवून दिलंय. एक जमेची बाजू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 24 धावा. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, पण झेल मात्र सुटतोय. अगदी सहज सोपा झेल होता, पण मात्र मोके पे चौका इथून मात्र पाहायला मिळतोय. नशिबाची 7 धावा मिळत आहेत, त्या 4 धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 28 धावा.
जी जोडी होती जॉली कामतगर संघाची, दोन बंधूंची जोडी होती आणि एक फलंदाज बाद झाल्यानंतर तिसरा बंधू मैदानाच्या आतमध्ये आहे. व्हॉट अ कोइन्सिडंट, क्या बात आहे. आणि तिघेही सख्खे बंधू आहेत. एक वेगळीच गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाज सचिन याच्या माध्यमातून आणि फलंदाज आहे अरविंद. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र देखणा स्ट्रोक आहे, लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते फलंदाज अरविंद याच्या माध्यमातून आणि एक धाव जोडली जाईल. खरंच फलंदाज अरविंद याचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. फलंदाज अरविंद याच्याकडे सुद्धा अनुभवाची चांगली शिदोरी आहे आणि अगदी जर आपण पाहिलं तर क्रिकेटच्या काही आठवणींमध्ये सिल्वर जुबली मेअर कप कोण विसरेल आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट असलेला हा खेळाडू फलंदाज अरविंद नॉस्ट्रेक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडूला लाभ केलंय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि आता मात्र फलंदाज विनोद यांना डगआउटच्या आश्रयाला जावं लागतंय. यापुढील होणारा सामना वडुनगर आणि डुंगे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे, याची आपण नोंद घ्या. तर वळूयात पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. नवीन फलंदाज शैलेश फलंदाजी करता मार्गस्थ झालेला आहे आणि फलंदाज विनोद यांचं डगआउटमध्ये एक टाळ्या वाजून स्वागत केलं जातं. 11 चेंडू आणि 25 धावांची खेळी केलेली आहे. लाजवाब फलंदाजी आपण पाहिली. इनसाइड आउटचे फटके, देखणे स्ट्रोक. यावेळेस मात्र फलंदाजाला आमंत्रण दिलं गेलेलं आहे फटका खेळण्याकरता आणि अगदीच जर आपण पाहिलं तर फुटबॉलचा खेळ मात्र जमणार नाहीये. चेंडू निघून गेले सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता नशिबाचा चौकार. विक्रम स्पोर्ट्स वडुनगर आणि साई कृपा डोंगे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकी करण्याकरता नाणेफेकीच्या कक्षामध्ये यायचं आहे विना विलंब. वेळेच्या बाबतीत मात्र आज कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही आहे. वारंवार आम्ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत कारण की आज या स्पर्धेचा अखेरचा अंतिम दिवस आहे आणि स्पर्धा ही आपल्याला अगदीच वेळेत पूर्ण करायची आहे. मुख्य मैदान आपण पाहतोय पिंपळाचं मैदान आहे आणि त्याचप्रमाणे मैदान क्रमांक 2 सोनाळे मैदान आपण पाहतोय, आग्रे महोत्सव मैदान. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर ग्रीन कार्पेट या मैदानावरती अंथरलं गेलेलं आहे. फलंदाज अरविंद आणि शैलेश हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र या 2 फलंदाजांवरती जबाबदारी आहे की येणाऱ्या वेळेमध्ये एक चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप होणं अपेक्षित आहे. धावसंख्या आहे 3 षटकाच्या अखेरनंतर 35 धावा. सकाळच्या सत्रामध्ये एक चांगली धावसंख्या उभी केलेली आहे आणि अगदीच राजा दिवेकर आपण जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये एवढी चांगली धावसंख्या होणं ही खूप जमेची बाजू आहे जॉली कामतगर संघाकरिता. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक, निघून जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार, मल्टीमॅसिव्ह हिट. या अंकावरती आज मात्र गणेशदादा ठाकरे यांचा अंदाज काहीसा बदललेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि अगदीच याच मैदानावरती ॲक्शनमध्ये सुद्धा आपल्याला दिसणार आहेत. तर वळूया मॅचकडे. षटकाराच्या मदतीने 41 अंकावरती धावफलक जरूर पोहोचलंय, तरीसुद्धा एक मात्र गोष्टीचा उल्लेख होणं खूप
गरजेचं आहे. ज्या रीतीने इथून मात्र जॉली कामतकर संघाची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, अगदीच 50पेक्षा अधिक धावा प्रोजेक्टेड स्कोर जरूर पाहायला मिळू शकतो. फलंदाज अरविंद खेळपट्टीवरती आहे. गोलंदाजी करता बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय विश्वनाथ. यावेळेस मात्र तीच दिशा, तोच फटका, फुल अँड सक्सेसफुल. इट्स अ पॉवरफुल सिक्सर. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती आपण पाहतोय 47 धावा. अगदीच अर्धशतकापासून 3 धावांपासून इथून मात्र दूर आहे जॉली कामतगर संघ. फलंदाज अरविंद खेळपट्टीवरती आहे. मास्टर ब्लास्टर फलंदाज. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलंय. अगदीच वाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. पंच माधव ठाकरे सर यांना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 48 या अंकावरती. गोलंदाज विश्वनाथ बॉलिंग मार्कवरती सज्ज. यावेळेस मात्र खराब चेंडू, पुन्हा एकदा खराब चेंडू. वाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 49 या अंकावरती. आता मात्र एका धावेपासून दूर आहे संघाचं अर्धशतक. हे पाहायला मिळेल का या चेंडूवरती? यावेळेस मात्र देखण्या स्ट्रोक आणि टाळ्यांचा आवाज पाहायला मिळतोय, कारण की धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती जॉली कामतगर संघाची 55 धावा. उद्योगपती कासने यांच्या वतीने फलंदाज अरविंद यांना टी शर्ट देण्यात येईल येणाऱ्या वेळेमध्ये. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या मैदानावरती तिसरी षटकाराची हॅट्रिक पाहायला मिळते फलंदाज अरविंद याच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहतोय एकंदर 55 धावा, 55 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाज तयार विश्वनाथ. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 3. पुढचा चेंडू फलंदाज सामना करतो अरविंद. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलंय. तर अशा रीतीने पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर माधव ठाकरे सरांचा इशारा येईल, इट्स अ व्हाईट बॉल. आगळा वेगळा निर्णय पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आगळे वेगळे हावभाव पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 56 या अंकावरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र पायचीची अपील आणि पंचांचं बोट आकाशात वर. फलंदाज बाद. फलंदाज विलास बाळू यांनी जर षटकार लगावले तर 2 चेंडू 2 षटकार लगावले तर गणेशदादा ठाकरे आणि प्रमोददादा भोईर A1 जोडी यांच्या वतीने 1111 रुपयाचं कॅश प्राईज आहे. वळूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 56 या अंकावरती. या षटकातील अखेरचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूवरती जर षटकार लगावले तर 1111 रुपयाचं पारितोषिक. A1 जोडी. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये
एक धाव जरूर मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहज सोप्या रीतीने दुसरी धावसुद्धा पूर्ण केलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 58 या अंकावरती. या स्पर्धेचा या मैदानाचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर बोलबाला राहिलेला आहे फलंदाजांचा. साईकृपा डोंगे आणि विक्रम स्पोर्ट वडूनवगर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता नाणेफेकीच्या कक्षामध्ये त्वरित यायचं आहे विना विलंब. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर मिसफिल्ड पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण केलेल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र बेल स्ट्रिप केल्या जातील फलंदाज बाद. तर एकंदर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 60 या अंकावरती जाऊन पोहोचले आणि कालच्या दिवसाचं पहिल्या सामन्याचं रिपिटेशन आपल्याला पाहायला मिळतं आहे. कालच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्याची हीच धावसंख्या मैदानावरती पाहायला मिळाली होती, ती म्हणजे 60 धावा आणि 61 धावांचं लक्ष आहे. विक्रम स्पोर्ट वडूनवगर आणि साईकृपा डोंगे संघनायक विनोद भगत आपण त्वरित यायचं आहे नाणेफेकीच्या कक्षामध्ये. विक्रम स्पोर्ट वडूनवगर संघाचे संघनायक, त्याचप्रमाणे साईकृपा डोंगे. तर जाऊयात आपण नाणेफेकीच्या कक्षाकडे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष जितेंद्रजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आपण ही नाणेफेक करणार आहोत. तर कैलास मडवी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आपण ही नाणेफेक करणार आहोत. RK बिल्डर्स यांच्या वतीने अध्यक्ष चषक 2024 ही चाचणी स्पर्धा, या स्पर्धेकरता नाणेफेकीचा कक्ष आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेला आहे. तर 5 रुपयाचं नाणं आहे. डोंगे संघ आणि वडूनवगर, विक्रम स्पोर्ट वडूनवगर संघाचा कॉल आहे. छापा आलेला आहे. डोंगे संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. साईकृपा डोंगे संघ आपण पाहतो इन ॲक्शनमध्ये. नाणेफेक झालेली आणि नाणेफेक आपण जिंकलेली आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सकाळचं सत्र आहे. कोणत्या गोलंदाजांकडून जास्तीत जास्त अपेक्षा असेल? आमचे 4ही गोलंदाज चांगले आहेत. जितेंद्र पाटील आहे, राकेश आहे, आपला प्रशांत आहे आणि सजीव आपला अनिल आहे. अगदीच साईकृपा डोंगे संघाचा एक चांगला परफॉर्मन्स या मॅचमध्ये पाहायला मिळेल. हो, नक्कीच. खूप खूप शुभेच्छा असतील. तर मी बोलतोय विक्रम स्पोर्ट वडूनवगर संघाच्या संघनायकाकडे. नाणेफेक आपण हरलात, पण अगदीच जर आपण पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये भिरू यांनी चांगला दबदबा दाखवलेला या मैदानावरती. आता मात्र तीच कामगिरी पुन्हा एकदा पाहायला मिळेल. नक्कीच. अगदीच जास्त वेळ न घेता शुभेच्छा असतील दोन्ही संघांच्या संघनायकांना. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. जॉली कामतगर संघ आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करायचं आहे विना विलंब. आणि अगदीच आमच्या समवेत अगदीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचते आहे. संतोषजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे आणि तन मन धन या सर्व काही गोष्टी, इत्थंभूत गोष्टी या मैदानाकरता ज्या ज्या लागणाऱ्या आहेत त्यांनी पूर्तता करून दिलेली आहे. एक जमेची बाजू
ही त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तर विनंती करतो आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. शैलेश म्हात्रे यांचंसुद्धा आगमन झालेलं आहे आणि अगदीच आम्ही त्यांना एक विलन म्हणून एक नाव दिलेलं आहे. तर नेहमीच चांगला खेळ पाहायला मिळतो. तर वळूयात आपण सामन्याकडे. सामना क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यापुढील होणारा सामना विक्रम स्पोर्ट्स वडूनवगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढत देण्याकरता साईकृपा डोंगे संघ सज्ज होत आहे. तर दुसऱ्या इनिंगच्या खेळाला आरंभ शुभारंभ होईल. आपल्या समवेत जोडले जात आहेत मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. 61 धावांचं लक्ष आहे. या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल या आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत संदेश वखारे. थँक्यू व्हेरी मच रोहन पाटील. या वेळेचा बॉल अतिशय सुब्रेक फटका. बॉल निघून जाईल सीमा पार. 4 धावा चौकार. सिक्स्टी 61 धावांचे लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवर आलाय हा दर्जेदार चौकार. फलंदाज दुर्योधनच्या बॅटमधून. षटकातील पुढचा बॉल विलास बालू पाटील. यावेळेस हा बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून चाचणी स्पर्धा 2024-25 हे आयोजन. आज या स्पर्धेच्या माध्यमातून सलगचा 4था दिवस अर्थातच शेवटचा दिवस. या स्पर्धेचा विजेता कोण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज ठीक संध्याकाळच्या सत्रात मिळून जाईल. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. फलंदाज बाद अशोक बॅक टू द डगआउट. नक्कीच महाराष्ट्र पोलीस राकेश पाटील यांना देखील ॲक्शनमध्ये पाहायला विसरू नका. डुंगे संघ या ठिकाणी दाखल झालाय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज विश्वनाथ मैदानाच्या आतमध्ये नेट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती आपण विश्वनाथला पाहतोय. पाहूया विश्वनाथ कशा प्रकारे आपल्या डावाला सावरेल. त्या दरम्यान पहिला ब्रेक थ्रू विलास बालू पाटील यांनी आपल्या टीमला मिळवून दिलाय. षटकातील पुढचा बॉल. या बलेस बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. फटका तर भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नक्कीच आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा वाचवल्या गेल्यात आपल्या टीमसाठी आणि 2 धावांच्या मदतीने मात्र धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 7 धावा.
षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय, जे षटक विलास बालू पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॅटची मोठी कडा लागली आहे. गली रिझानमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू अडवला गेलाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. तब्बल 61 धावांचे लक्ष या ठिकाणी सकाळच्या सत्रात उभं केलं गेलंय टीम 40 स्पोर्ट कामतगरच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले. त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. एक गडी बाद 10 धावफलकावर आहेत. डबल 1 11 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 61 धावांचे लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना मात्र हवी ती सुरुवात झाली नाहीये टीम नानकरची. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर अखिलेश येतोय. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. षटकातील पहिला बॉल. यावेळेस हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवतोय. धावचीची संधी. यस, मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी फलंदाजाला. रनआउटची विकेट. फलंदाज बाद. विश्वनाथला मैदान सोडावं लागलंय. रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज निलेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. दिशा तपासावी लागेल. यस, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अखिलेश बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. हायवे एंडकडनं गोलंदाजी होतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल ऑन साईडला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. पहिल्या टप्प्यावर चेंडू केला जातोय. त्या दरम्यान पुन्हा एकदा रनआउटची संधी जरूर त्या ठिकाणी होती. मात्र एकच धाव, एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. एकेरी दुहेरी धावांमध्ये काही घडणार नाही आहे. तुम्हाला वारंवार नक्कीच अधूनमधून मोठे फटके देखील दाखवावे लागतील. कारण उर्वरित 16 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 16 बॉलवर 48 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल पॉईंट रिझनमधून ट्रॅव्हल होतोय. डीप बॅकवर्ड पॉईंटवरनं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्या. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच देखील तुम्हाला भरपूर चांगली पाहायला मिळेल. वडुनगर विपक्ष डुंगे. अडोस पडोस की लढाई नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ भरपूर चांगले आहेत. चांगली सुरुवात देखील झाली आहे दोन्ही संघांची या हंगामाची. मात्र महत्त्वाची मॅच खेळत असताना कोण वरचढ ठरेल हे मात्र तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये समजेल.
यावेळेस हा बॉल कव्हर झोनमधून ट्रॅव्हल होतो. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचल्यात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय त्या ठिकाणी. लेझी थ्रो. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आपण नानकर टीमचा विचार केला तर नक्कीच पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे शांत ठेवलंय टीम नानकरला. यावेळेस आडव्या बॅटने प्रहार झाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अखिलेशच्या माध्यमातून. अखिलेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल ऑन साईडला. फटका तर चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट होतात. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 2-20. 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर 41 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र नक्कीच तुम्हाला या ठिकाणावरनं प्रहार करावा लागेल. एकेरी दुहेरी धावांमध्ये काम बनणार नाही आहे तर तुम्हाला हवाई मार्गाचा वापर करावा लागेल. बिग मोठ्या फटक्यांमध्ये डील करणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणावरनं 12 चेंडू 41 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. जॉली कामतकर टीमचे कॅप्टन स्वतः गोलंदाज आपण पाहू शकता. सचिन बॉलिंग ट्रॅकवर येतोय. अतिशय महत्त्वाचं षटक असेल हे, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. यस, आज मात्र आपल्याला नक्कीच 40+ 1 जोडी इन ॲक्शनमध्ये दिसेल. प्रमोद दादा भोईर वल संघाकडून तर गणेश दादा ठाकरे ठाकूरपाडा संघाकडून. के कैलास मडवी यांचं आव्हान मात्र संपुष्टात आलंय. षटकातील पुढचा बॉल. यास पहिला बॉल सचिन बॉलिंग ट्रॅकवर मुंबई नाशिक हायवे एंडकडनं. यावेळेस हा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू अवैध आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले. प्रयत्न भरपूर चांगले पाहायला मिळाले. विलास बालू पाटील त्या ठिकाणी आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्यात. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल भरपूर चांगला होता. नक्कीच सचिनचा विचार केला तर सचिनने मात्र नक्कीच मागच्या हंगामामध्ये देखील भरपूर इम्प्रेस केलं होतं. मग ती गोलंदाजी असेल फलंदाजी असेल. जॉली कामतकर टीमचा विचार केला तर नक्कीच एक तगडा संघ आहे. षटकातील पुढचा बॉल. सचिन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील अजून एक चांगला बॉल म्हणावा लागेल. एकच धाव एकापेक्षा अधिक काही एक नाही. तर त्या उलट आपण नानकर संघाचा विचार केला तर नानकर संघ नक्कीच या वर्षापासून अर्थातच चाचणी स्पर्धेपासून इन झालाय. सो त्यांचं परफॉर्मन्स देखील चांगलं म्हणावं लागेल. ग्रुप स्टेजचा विचार केला तर ग्रुप स्टेजमधून ते क्वालिफाय झाले होते. उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 9 बॉलवर 38 रन्स तुम्हाला आवश्यक आहेत. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच शैलेश त्या ठिकाणी आहे. त्या दरम्यान मात्र
2 धावा कंप्लीट होत आहेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस देखील बॅटची गडा लागली आहे. यश थर्ड मॅन सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. त्या दरम्यान रनआउटची विकेट. आता मात्र मैदान सोडावं लागेल. दुर्योधन या ठिकाणी बाद होतोय. सात चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. गणेश मध्ये देखील भरपूर मोठी क्षमता आहे. चांगली फलंदाजी पिंपलास या ठिकाणी देखील आपण पाहिली होती, परंतु या मॅचच्या माध्यमातून चमत्कार करावा लागेल. षटकातील पुढचा बॉल यावेळेचा बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. विलास भालू पाटील त्या ठिकाणी आहेत. सिंगल कंप्लीट. एकपेक्षा आधी एक काही एक नाही. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 3 षटकांची समाप्ती. 27 धावा धावफलकावर आहेत आणि आता मात्र शेवटचे 6 बॉल अर्थातच शेवटचं षटक 34 धावांची आवश्यकता आहे. यास फक्त आणि फक्त षटकारांमध्ये डील करावी लागेल. 6 चेंडू 34 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू बाकी आहेत. षटकातील पहिला बॉल यावेळेचा बॉल ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नक्कीच चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे, परंतु चेंडू अडवण्यामागे यश आलंय त्या क्षेत्ररक्षकाला. फक्त आणि फक्त एकच धाव. षटकातील पुढचा बॉल अजून एक चांगला बॉल निर्धाव जातोय. नक्कीच आपण हे संतोष पाटील यांना पाहू शकता. सोनाली संघाचे संघनायक आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी अफाट मेहनत त्यांची आपल्याला पाहायला मिळाली आहे. सकाळी नक्कीच बॉल पडण्याआधी पासून तर इनिंग कंप्लीट होण्यापर्यंत संध्याकाळपर्यंत त्यांची मेहनत आपल्याला पाहायला मिळते आहे. वेलकम संतोष पाटील. या भलेसा बॉल मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. षटकार जरूर आलाय, मात्र कुठेतरी उशीर झालाय. कारण आता मात्र समीकरण जर पाहायचं झालं तर उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 3 बॉलवर 27 धाबांची आवश्यकता आहे. अरविंद पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल यावेळेस हा बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ सीमारेषेलगत वरनं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत.
या वेळेस हा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. औपचारिकता बाकी आहे या मॅचमध्ये. जॉली कामतगर टीमच्या माध्यमातून भरपूर चांगलं परफॉर्मन्स पाहायला मिळालंय. फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण तिन्ही फॉर्मॅटमध्ये नक्कीच चांगलं प्रदर्शन. या बॉलर्स देखील बॉलला उडवलाय. बॉल निघून जाईल सीमा पार. साधावा षटकार. विनोद आपण मॅन ऑफ द मॅच साठी व्यासपीठावर या. त्याचबरोबर अरविंद आपण देखील या. षटकार हॅट्रिकची आली होती त्यासाठी उद्योजक नाना गोंधली कासने यांच्या माध्यमातून टी शर्ट आहे.